दुसऱ्याकडे सापडेल. ईश्वरवंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई ह्या थोर महात्म्याच्या पवित्र चरणी प्रथमाभिवादन. तसेच तमाम बौद्धांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षक आदरणीय ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धर्मकार्याला तिरवार वंदन. तसेच कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांचे कार्याला वंदन करते. तसेच संस्थेचे सल्लागार बाळासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्याला वंदन. आज शशिकला मल्हारी जावळे यांच्या पुण्य अनुमोदन जलदान विधीचा कार्यक्रम पार पाडणार आदरणीय बडेकर गुरुजी यांना सविनय भेट. तसेच सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक, महिला मंडळ यांना सविनय भेट. शशिकला मल्हारी जावळे यांच्या घरातल्या गोष्टी मला प्रत्येक माहीत आहे. आम्ही जरी सख्या बहिणी नसतो तरी पक्क्या बहिणी होतो. जावळेबाई, जावळे दादा चांगल्या कंपनीत कामाला होते. सगळे सत्य परिस्थिती सांगितली जाते. चांगल्या कंपनीत कामाला होते, तो थोडे व्यसनी होते, मला माहिती आहे. आम्ही त्याच्या बाजूला होतो कारण त्यांनी आमचं घर घेतलेलं इथं. तर त्याच्या पायी त्यांचं घर गेलं पार्श्ववाडीतलं, आणि ती माऊली झोपडपट्टीत राहायला आली. हे चुकीचं आहे का? मुलं छोटे छोटे होते. मुलं आधी इंग्लिश शाळेत होते, रविंद्र, सतेंद्र आणि संतोष. 3री पर्यंत मुलं इंग्लिश मध्ये शिकले. नंतर त्याला इंग्लिश शाळेतून काढावं लागलं, मराठीत टाकावं लागलं माणिकलाल शाळेमध्ये. तर त्या बाईला खूप दुःख होत होतं की माझे मुलं इंग्लिश मध्ये होते बाई, आणि त्याला आता म्युन्सिपाल्टीच्या शाळेत टाकावं लागतंय. फक्त आम्हालाच गोष्टी म्हणतात. आणि नंतर त्या बाईने एवढा संसार केला, बदाम फोडले, पापड्या फोडल्या, झोपडपट्टीत राहिली, नाल्या गटाराच्या घेताना साप. सगळ्या झोपडपट्टी चांगली नव्हती, शाळेतले घर चांगले होते पण चांगले घर सोडले. झोपडपट्टीत त्या बाईने संसार केलेला आहे. पण कालांतराने मुलं मोठे झाले, लग्न झाले, काहीतरी घरगुती अडचणी आल्या, नंतर पाहून आमचे रिटायर झाले. थोडे होतं कोणाच्याही घरात, पण एवढं ताणून धरून नाही. मला वाटतं घरच्या लोकांनी सुद्धा कोणाला भरल्या संसारातून जावं वाटत नाही. त्या बाईने हाताने उठीने संसार केला आणि तिला का बरं एकदमच घर सोडून जावं वाटलं? काहीतरी झालं असं ना. तर काही होऊ, आता ज्या झालेल्या गोष्टी त्या उकरून काढावं नाही. जेव्हा त्यांना आणलं तेव्हा मी सांगितलं त्यांना की आता झालेल्या गोष्टी, अरे तुम्हाला जन्म तर दिलाय का बाईनं? तुम्हाला लहानचं मोठं तर केलंय, सांभाळ केलंय ना. लग्न होईपर्यंत तुमच्या जवळ होती, नंतर काहीतरी झालं असं एवढं तेवढं होतं काही घरगुती अडचणी, मला काही पण असतं ते होतंय. तर या अशा गोष्टी झालेल्याच बाईच्या आयुष्यामध्ये, आणि मला माहीतच. तर खूप चांगली होती ती बाई, खूप सगळं दुःख सुख सहन करत आलेली बाई ती. तर ते निघून गेलं. जसं सगळ्यांनी निवडून करायला पाहिजे होतं, भावानी, बहिणीने, भाऊजाईंनी, तसं नाही बघितलं त्यांनी की त्यांच्या चुका झालेल्या आहेत. तर त्यांना तेही दुःख होतं. त्यांनी मला आल्या सांगितलं, बाई माझा ज्याच्यावर भरोसा होता त्यांनी मला खूप टेन्शन दिलंय हो. त्यांना जेव्हा बोलता आलं ना पहिल्या दिवशी, तेव्हा त्या मला बोलल्या, मला बाई जाऊ द्या, होईल बरं. पण हळूहळू आजार वाढत गेला आणि त्यांना बरं नाही वाटलं. पण जे त्यांच्या मुलांनी केलं, नवऱ्याने केलं, नंतर ते सगळं विसरले आणि त्यांनी खूप त्यांची सेवा केली.
त्यांनी त्यांच्या आभाराचं पाणी प्रत्येक बायकोचं पण नवऱ्याचं पण जर आपल्याबरोबर संसार केलेला असतोय आणि त्याला आधार पण का सोडून द्यावा लागतोय का, आपण त्याला करायला पाहिजे. कारण ती ना आजकालची नव्हती, 40-50 वर्ष तुमच्या बरोबर घालवले आणि तुम्हाला मोठं लहानचं मोठं केलं. काही खूप चुका झाल्या असेल तर एखादी गोष्ट चांगली झाली असेल, त्या आईच्या चांगल्या गोष्टी, त्या बायकोच्या चांगल्या गोष्टी आठवून तुम्ही राहा आणि सगळ्याला एकमेकाला धरून राहा. असं मला खूप वाईट वाटतं की 2 मुलांनी तिकडं कार्यक्रम केलाय आणि त्यांनी जाताना मला बोलले सुद्धा नाही, पण बोलले असं तर मी म्हणजे असेल तुम्ही इकडे या. ह्या गोष्टी बऱ्या नाही, पण काय करावं आता. लोक खूप जसं विशाल बोललं तसं की लोकांपासून सगळं आलंय आणि जे नातेवाईक आहेत, जे सगळं जिव्हाळा जे आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे. तर हे असं वास्तव परिस्थिती झालेली आहे. तर असो, पण मी माझ्या कुटुंबाच्या वतीने ह्या माझ्या बहिणीला, मी मोठी बहिणीसारखी धरायचे त्यांना. आम्ही खरंच खूप सारख्या बहिणीसारख्या राहिलो. जर नवीन कपडा घेतला असेल, नवीन साडी घेतली असेल तर त्या नऊवारी जरी असली माझ्या आई, तिथं माझी आई असे म्हणायची बाईला घरी मोडायला दे. आणि त्या बाई कधी असं म्हणल्या नाही की तुम्ही असे का तसे, आमच्या घरात येऊन राहायच्या, खायच्या, जे असेल ते राहायचं. आम्ही सगळं एकमेकाला खूप हे मुलं सगळ्या बहिणी मावशी सारखं धरतात, आमच्या माझ्या भावाला मामा मामा करतात. खूप नातं आमचं जवळच आहे. रक्ताचं जरी नसलं तर खूप असं जवळ आहे, जोपासलेलं नातं आहे. तर मी असं म्हणेन की बाई ह्या त्रासातून मुक्त झालेला आहे आणि खूप चांगलं झालंय. मरण काय कोणाला चुकलं नाही. जे कोणी ह्या भूतकाळावर आलंय त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. तर बाई खूप त्रासामध्ये होत्या, खूप त्यांना त्रास होता, आजार खूप जडला होता आणि त्या आता त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याकडे बघत सुद्धा नव्हतं. तर याच्यातून मुक्त झालेले आहेत. तर मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या दोन्ही संस्थेच्या वतीने, भारतीय बौद्ध महासभा व मुस्लिम संघटनेमध्ये काम करते, त्या दोन्ही संस्थेच्या वतीने, भारतीय बौद्ध महिला मंडळ कांजूरमार्ग शाखेच्या वतीने माझ्या बहिणीला, ह्या शशिकला मल्हारी जावळे, ह्या माझ्या बहिणीला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. इथंच थांबते. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद.